रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्राचा आणि त्यांच्या विचारांचा आढावा घेणार आहोत. श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरी येथे झाला. वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. नरहरी सोनारांच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. सौंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, माझे प्रेम तुझे पायी, आणि देवा तुझा मी सोनार, हे अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते, पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग पूर्णपणे विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश परंपरा सांगण्यात येते. नरहरींच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे संवत्सके 1115 श्रावण मास शुक्ल पक्षी त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवार रोजी पहाटे प्रातकाळी झाला. त्यांच्या वर्षाच्या दिवशी महान योगी 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले. वयाच्या 7व्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाच्या 18 ते 20 दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. साल सुमारे 1276 असावे. अशा तऱ्हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखासमाधानाने सुरू झाला. पुढे एका महाशिवरात्रीच्या परमपूज्य अशा तिथीला अच्युत बाबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयतांना परमधामाला चालण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्मात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. माता पित्यांच्या विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास, सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले. वर्णाश्रम विरहित कर्म नित्य नियमाने करू लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच, पण मंदिराच्या कळसाकडे देखील ते पाहत नव्हते. परंतु त्यांना काही आश्चर्य, अघटित चमत्कार अनुभवायास आले की भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा एकच आहेत. या अद्वैत अभेदाच्या सिद्धांताची प्रचिती नरहरी महाराजांना आलेली दिसते. निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपाने पांडुरंगाचे निस्सीम भक्ती आणि सेवा ते करू लागलेत. तेव्हापासून नरहरी महाराजांसारख्या विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले. त्यांची ही निस्सीम सेवा भक्ती पाहून भगवान प्रसन्न झालेत. त्यांनी सगुण पांडुरंगामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान वास करू लागले. नरहरींच्या दुकानामध्ये स्वतः भगवान येऊन दागिने घडवू लागले. संत नरहरी महाराजांच्या संसार संबंधी पूर्णपणे अनासक्ती आलेली होती. ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले होते. नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप आता वैकुंठाच्या मार्गावर प्रज्वलित झाला होता. अशा प्रकारे माघ वद्य तृतीयेला नरहरींनी आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीच्या मुलासुनांच्या नातवांचा अंतिम निरोप घेतला. आपल्या पारंपरिक निवासस्थानाला वंदन केले. या महापुरुषाच्या अंगामध्ये भक्ती भावाचा, ईश्वरी शक्तीचा अत्यंत भाव संचारला होता. विठ्ठलाकरिता त्यांनी हाताचा विळखा घातला आणि आश्चर्य घडले. देवाच्या कटेमध्ये हा भक्तराज विलीन झाला. नरहरी महाराजांनी विठ्ठलाच्या ठाई आत्मसमर्पण केले. नामा म्हणे नरहरी सोनार, झाला अलंकार देवाचा. नरहरी महाराजांच्या शिवभक्तीविषयी थोडक्यामध्ये आपण माहिती बघू. विविध 18 पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार आहेत. यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनविण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळी चांगली प्रसिद्ध होती.
त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेनं चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग सुद्धा येत असे. पण परब्रह्म परमात्मा विठ्ठल पांडुरंग परमात्मा आणि महादेव हे एकच असल्याची प्रचिती त्यांना यावी म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. आणि गावामध्ये एका सावकाराला विठ्ठलाच्या नवसाने पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास आले. पण संत नरहरी सोनार याने स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांचा पण होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. संत नरहरी सोनार त्यावर एक उपाय म्हणून सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरविले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनविण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी सोनार यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ते एक वीतभर जास्त झाली होती. आता काय करावे म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यानंतर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार मात्र गोंधळून गेले. माप बरोबर देऊ नये असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागली. सोनाराचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाची मूर्तीच होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा तेच. यामुळे ते खूप गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटविण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. संत नरहरी सोनार यांची ज्या ठिकाणी समाधी आहे अशा प्रकारे संत श्रेष्ठ नरहरी महाराजांची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरूप झाली. वंश परंपरेनुसार नरहरी महाराजांचा समाधीशक पार्थिव नाम संवत्सर शके 1235 माघ वद्य तृतीय सोमवार इसवी सन 1285 पुण्यतिथी असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त स्वर्णकाराचे भूषण होते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे याप्रमाणे त्यांचे काव्य आणि ते कीर्तिरूपाने अजरामर झाले. नरहरी सोनार यांनी 2 फेब्रुवारी 1314 साली समाधी घेतली. मित्रांनो, ही संत नरहरी सोनार यांची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. थांबतो.